नमस्कार मित्रांनो, नवीनच घर शिफ्ट केलं होतं तर तिथून माझं कामाचं ठिकाण जवळपास 110 किलोमीटर आहे. तर मला कमीत कमी 3 तासाचा प्रवास करावा लागणार आहे. गावापासून बेंगलोरला माझं काम आहे. तर सकाळीच 5 वाजता उठून अंघोळ करून 5:45 वाजता घर सोडला. सकाळी गाडी चालवत आहे मी. तर अजून सूर्यसुद्धा उगवला नव्हता. थोडा दूर आल्यानंतर सूर्याचा प्रकाश उजेड दिसू लागला. तिथे तुम्ही बघू शकता वातावरण कसं आहे. धुकं पडलेत व जे पांढरं पांढरं दिसतं ना थोडं ते धुकं आहे. हे कर्नाटकमधलं गाव आहे, खेडगाव आहे. बेंगलोरपासून जवळपास 110 किलोमीटर लांब आहे. आत्ताच नवीन घर शिफ्ट केलं होतं मी. मागच्या वेळेस सांगितलं होतं घर नाही, फॅमिली नाही म्हणून. तर घर घेतलं भाड्याने. तर इथं भाडं मला मिळालं एक 5,000 रुपये भाडं आहे. तर इथून माझा प्रवास चालू झाला. सकाळी चाललो आहे जवळच्या मेट्रो स्टेशनला. पुढे तुमचे कमेंट्स वगैरे आले तर मी डिटेलमध्ये सांगतो कुठून मी चाललो आणि कुठलं लोकेशन आहे आणि किती डिस्टन्स लागतं आहे. तर हे खेडंगाव आहे. जे घरं तुम्हाला इथे दिसत आहेत व्हिडिओमध्ये. जेव्हा सगळे गाव शांत झोपलेलं आहे. सकाळी 6 वाजता मी इथनं घरातनं निघालो आहे. आत्ता प्रवास चालू झाला आहे गाडीवर. तर माझा प्रवास असणार आहे 3 टप्प्यामध्ये. पहिल्यांदा गाडी घरातून गाडीला जातो आहे जवळच्या रेल्वे स्टेशनला. तिथं गाडी पार्क करणार आहे. तिथून बेंगलोरला उतरणार आहे. बेंगलोरपासून मेट्रो करणार आहे माझ्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी. मेट्रोनंतर परत रॅपिडो बाईक टॅक्सी. तर हे माझं छोटंसं प्रवास असणार आहे आणि माझं फुल डेचं ट्रॅव्हल मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट करून सांगत आहे. तर हा व्हिडिओ मी कशाला बनवतो आहे म्हटलं तर स्वप्न आहे माझंही की माझं छोटंसं घर असावं. तर जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 10 पट कमाई वाढवायची आहे. तर माझ्या फक्त कामावरती 10 पट कमाई वाढणार नाही. यूट्यूबकडनंसुद्धा काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करून यूट्यूबचं सुरुवात चालू केलं आहे. बऱ्याच वेळा चालू केलं होतं पण काही सक्सेस झालं नाही. फेल झाले, काही अकाऊंट डिलीट झाले, कधी कॉपीराईट आला, काही बरंच काही ट्राय केलं पण झालं नाही. तर आता हे माझा पर्सनल ब्लॉग मी चालू केला आहे. माझा अजून एक टेक चॅनलचा पण चॅनल आहे मराठीचा. ते सुद्धा मी इथं तुम्हाला मेन्शन करतो किंवा स्क्रीनवर त्याचं नाव टाकतो की जेणेकरून तुम्ही ते टेक चॅनलचं पण नॉलेज घेऊ शकतात. तर हे पहिला प्रवास संपला गाडीवरचा. ट्रेनचं शूट करायला झालं नाही कारण गर्दी खूप होता. तर आता मेट्रोमध्ये चाललो आहे. मेट्रोपासून कामाच्या ठिकाणी मेट्रोचं स्टेप्स चढून चाललेलो आहे. तर इथनं हे मी पहिल्यांदा ट्रेनमधनं आता उतरलो होतो. व्हिडिओ मागं पुढे झाला आहे. इथनं उतरून रेल्वेमधून उतरून मेट्रो स्टेशनला गेलो होतो. तर तो पुढचा पण भाग आला आहे. तिथून हे मी माझ्या कामाच्या ठिकाणी आलो. हे माझं कामाचं ठिकाण आहे आणि हे माझं स्टोअर आहे. मी पुढची ऑफर्स व्हिडिओ माझ्या नवीन ब्लॉगमध्ये टाकतो. तिथं चॅनलचं नावसुद्धा देतो. त्यामध्ये तुम्हाला त्याच्या ऑफरचे डिटेल्स सगळे मिळून जातील. तर काम चालू झाला. अर्धा तास लेट झाला यायला. 9:30ला उघडायचं होतं, 10 वाजता उघडला. परत 7 वाजता मी तिथनं सोडलो. परत रिटर्नचा प्रवास माझा ट्रेननी गावाकडे परत रिपीट. जसं मी सुरुवातीला सकाळी गेलो होतो तसं. जवळपास ट्रेन चुकला असता 3 मिनटात मी ट्रेन पकडला. घरी येता येता अंधार, खूप भयंकर अंधार पडला आहे. आता 10, 10:30, 9:30ला यायला पाहिजे होतं पण 10 वाजली. तिथून गाडी घेऊन परत निघालो. अंधार आहे, एकटाचा प्रवास आहे, खेडगाव आहे, सगळे झोपलेले असतात. रोडा साईडला लाईट असत होतं पण काही की आज लाईट नव्हता. अंधारच पडला होता. हे ट्रेन चाललं मला सोडून. हे जाणार पुढच्या गावाला, पुढच्या स्टेशनला. तिथून चालत उतरून आलो आहे. रेल्वेमधून जेव्हा उतरलो होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ परत मागं पुढे झाला आहे. पुढचा पार्ट पुढं आला आहे, मागचा पुढं निघाला आहे. इथून उतरून मी जेव्हा रेल्वे गेला तेव्हा मी गाडी चालवून घराकडे निघालो होतो. इथून जवळपास एक 10 ते 15 मिनिट लागते घरी पोचायला. कोण पण नाही आहे. रेल्वे स्टेशन पूर्ण रिकाम आहे. मी एकटाच उतरलो आहे कारण इथून जास्त कोणी खेडेगावाला एवढा लाँग प्रवास करत नाही आहे. 110 किलोमीटर डेली प्रवास माझ्या मते कोण करत नाही आहे.